देव नाईक. इथे बघा जरा कॅमेरा जरा बघा. पुढे इथे बघा कॅमेरा बघा जरा. पाटील चालू आहे. भारत राऊत, भरत राऊत, एक फोटो. इथे बघा जरा कॅमेरा तिथं. थँक्यू. पुढे इथे बघा. विश्वनाथ नाईक. इथे बघा. इथे बघा. लेखक आहेत. आज त्यांचं 14वं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि त्यांची एक कथा होती प्रतीक्षा. आणि ती कथा एक दिवाळ्यानंतर छापून आली आणि त्या दिवाळ्यानंतर सगळीकडे जातात महाराष्ट्राचे. आणि त्या दिल्लीमधल्या एका निर्माता दिग्दर्शकाला ती कथा फार आवडली आणि त्यांनी यांना कॉन्टॅक्ट केला की हे कथेचं आम्हाला सादरीकरण करायचं आहे. आणि ती कथा सागर या नॅशनल चॅनलवरती ती कथा प्रसिद्ध झाली. तेव्हा अतिशय आताची प्रख्यात अभिनेत्री अश्विनी भावे हिने त्याची भूमिका केली होती. आणि त्यात कोळी समाजाचं एक अस्थिर असं जीवन आहे त्याची ती कथा होती. अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा. त्याचं TV वरचं रूपांतर पण आम्ही बघितलं आणि मला सगळ्यात आवडलं म्हणजे त्या मालिकावाल्यांनी त्यांच्या भिवली गावामध्ये जाऊन त्यांना बोटीवरती बसवून पारंपरिक वेशामध्ये त्यांची मुलाखत घेतली. असा सन्मान राष्ट्रीय पातळीवरती झालेले हे साहित्याचार्य यांच्या या 3 पुस्तकांचं प्रकाशन इकडे होत आहे. ते प्रकाशन इकडे करत असताना म्हणजे काय फोटोला भरपूर वेळ जातो याच्यामध्ये मी त्यांचा परिचय कांदळकर सर इकडे करून देतील आणि आपण 3 पुस्तकांचं प्रकाशन तिथे करू. धन्यवाद. परिषद उपाध्यक्ष मराठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ, कार्याध्यक्ष मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर मुंबई, कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ दादर मुंबई, अध्यक्ष देवली मांगेला ग्रामस्थ मंडळ मुंबई, उपाध्यक्ष मच्छीमार कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई, संपादक दर्याचा राजा मुंबई, कार्यकारी संपादक दीपस्तंभ मुंबई, सहसंपादक कोकण शक्ती आणि दर्यावरती. तसेच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. जयकंठ निर्णायक तांबोरे या ठिकाणी पंडित तांबोरे यांना
कथासंग्रह आहे आणि एक व्यक्ती म्हणजे 80व्या वर्षी माणूस उत्स्फूर्तपणे काम करतो. हे खरंच कौतुकास्पद आहे. गेली 2 वर्ष ते पालघरला राहतात आणि वाचनालयातली काही सभा असो किंवा त्यांच्या इतर काही सभा असो अगदी माहीमपासून दादरला यावं इतक्या उत्साहाने ते पालघरपासून दादरला येतात. आणि खरं या गोष्टीसाठी मी बघायला ओळखते कारण तब्येत जास्त महत्त्वाची असते आणि त्याच्यासाठी त्याला थोडंसं बोलते मी. पण ह्याच्यामध्ये त्यांच्या साहित्य लेखनात काहीही बदल होत नाही. ते त्याच उत्साहाने साहित्य लेखन करत असतात. खरं तर मला वाटतं ना की त्यांना ही जी ताकद त्यांना मिळते आहे ती त्यांच्या साहित्य लेखनातूनच मिळत असावी. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची त्यांची ताकद म्हणजे आता ताई आहेच पण दुसरी त्यांची ताकद म्हणजे त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांचे हितचिंतक हे तुम्ही सगळे आज इथे बसलेले आहात. म्हणजे त्यांचं कुठलंही काम असो कुठलीही सभा असो कुठलंही लहानात लहान काम असो पण त्यांनी एकदा सांगावं आणि त्याच्यासाठी किती जण उभी राहतात हे बघून खरंच कौतुक वाटतं. म्हणजे त्यांनी काय कमावलं ना आयुष्यात ते तुमच्याकडे बघून कळतं. मला वाटतं हीच त्यांची ताकद आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना त्यांच्या पुढच्या लेखनासाठी प्रेरणा मिळत असते. बऱ्याचदा असं होतं ना की अनवधानाने कधीतरी ते जास्त बोलतात किंवा मग कळत नकळत कोणी दुखावलं जातं त्यांच्याकडून. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची मुलगी म्हणून तुम्हा सगळ्यांची खरंच माफी मागेल की कधी त्यांच्याकडून कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांना माफ करा आम्हाला माफ करा आणि पुढे तुमचं हे प्रेम त्यांच्यासोबत कायम असू द्या. तुमचं हे प्रेमच त्यांच्यासाठी खूप ताकद आहे. आणि देवाकडे प्रार्थना करेन की त्यांचा पुढचा प्रवास दीर्घायुषी निरोगी आयुष्याचा असो आणि देवी सरस्वतीचा आशीर्वाद सतत त्यांच्यासोबत असो. हां आता एक काम करा दोघांनी ठीक आहे दोघांनी अजून कोण आहे काय अजून कोण आहे बघा जरा उच्च मग खाली घ्या चेहरा दिसेल. स्वागत करते. कॅमेरा बघायची जरा. मी आपणास श्रीकांत आंबळे यांचा थोडक्यात परिचय करून घेतो. ज्येष्ठ पत्रकार, गीतकार, राजकीय विडंबन, गीतकार, नाटककार, विनोदी लेखक आणि साहित्य समीक्षक. 40 वर्षाच्या पत्रकारिता मुंबई सकाळ, लोकसत्ता, सामना, मार्मी येथे वरिष्ठ उपसंपादक ते सहसंपादक पदापर्यंत काम केले. पात्र टिकाटायर ही राजकीय विडंबन गीतांची पहिली कॅसेट 1993 मध्ये प्रकाशित. त्यानंतर गणपती गीतापासून आणि देवदेवतांवरील गीतांचा तसंच प्रासंगिक उत्सवावरील गीतांचा व विनोदी प्रेमगीतांच्या कॅसेट प्रकाशित केल्या. लता, रफी, मुकेश तसेच शम्मी कपूरच्या गाजलेल्या गीतांचा मराठी भावनांवर असलेल्या कॅसेट प्रकाशित. याच वर्षी व्हॅलेंटाईन डे निमित्त मराठी रोमॅन्टिक गीतांचा 3 व्हिडिओ CD यूट्यूबवरून प्रकाशित करण्यात आल्या. यूट्यूबवर आणखीनही वैविध्यपूर्ण 5 CD आहेत. सध्या सामनांमधून समीक्षकात्मक व प्रासंगिक लेखन, मार्मिकमधून आमराई हे राजकीय विडंबन गीतांचे व टोचन हे राजकीय उपासनात्मक मुलाखतीचे सदर लेखन त्यांचे सध्या सुरू आहे. दर्याच्या राजावरील सल्लागार म्हणून त्यांचे कार्य चालू आहे.
सरांनी त्यांचा परिचय अगोदरच करून दिले, तरी पण एक अल्पपरिचय आपल्यासोबत सादर करतो. गेली 35 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आजच्या तंत्रक्षित या साप्ताहिकीचे मालक, प्रकाशक आणि संपादक आहेत. गेली 24 वर्षे आजच्या तंत्रक्षितच्या माध्यमातून कोकण किनारपट्टी भागातील ज्वलंत प्रश्न, समस्या, विविध घडामोडी प्रकाशित करीत आहेत. विशेषतः मत्स्य, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील घडामोडी सातत्याने सरकार दरबारी त्यांनी मांडले आणि त्याची दखल घेतली. विशेषतः आजपर्यंत विविध विषयावर 800च्या वर सडेतोड अभ्यास थोडे इकडे बघा सगळ्यांनी. प्रकाश पाटकर, थोडे इकडे बघा जरा. चालेल. चंद्रकांत धनु, देव नाईक. इकडे बघा जरा. कॅमेरा जरा बघा. थोडे इकडे बघा, कॅमेरा बघा जरा. दत्तात्रय पाटील.